नागपूरमध्ये एसटी संपाचा प्रभाव दिसतोय। नागपूर आगारात 200च्या वर एसटी बसेस थांबवण्यात आल्यात। बस बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। संपामुळे खासगी बस चालकांचं मात्र फावलंय। भरमसाठ भाडं आकारून अडकलेल्या प्रवाशांची आता लूटमार सुरू झाली आहे। महत्त्वाचे जे कामं असते ते अगदी खोळंबून गेले आणि आता आम्हाला तर घरीच जायचं आहे, पण जे कोणी ऑफिशियल कामासाठी जाते त्यांचं तर काम अगदी म्हणजे उद्यालाही होईल की नाही होईल, परवा मग शनिवार नंतर रविवार अगदी म्हणजे पुढच्या आठवड्यालाच गेले ते कामं। एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचे कल्याण बसस्थानकात पडसाद चांगले दिसून येत आहेत। काल रात्री 12 पासून तेथील सुमारे 450 कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद पुकारल्यानं आंदोलन पुकारल्यानं एकही बस कल्याण आगारातून रवाना झाली नाही। कल्याणमधून सुमारे 1 लाख प्रवासी दररोज प्रवास करतायत, त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। इंटकने पुकारलेल्या संपात मनमाड बसस्थानकातील सर्वच कर्मचारी सहभागी झाले, त्यामुळे एकाही बस ही सुटलेली नाहीये। त्यामुळे मनमाड आगारात एसटी बसच्या रांगाच रांगा लागल्या आहेत। प्रवासी विद्यार्थ्यांचे हालही मोठ्या प्रमाणात होत आहेत। तर धुळ्याच्या आगारात वेगळाच प्रकार पुढे आला। एसटीच्या 2 संघटनांमध्ये जोरदार वाद झाला, त्यामुळे काही काळ बस बंद होते। त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू झाली। काही वेळातच पुन्हा बंद करण्यात आली। गोंधळामुळे शेकडो प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले आहेत। बीड जिल्ह्यातही संपामुळे 11 वाजेपर्यंत जवळपास 400 फेऱ्या रद्द झाल्या आहेत। जिल्ह्यातले जवळपास 750 कामगार संपात सहभागी झालेत। बीड जिल्ह्यात 8 एसटी डेपो आहेत, त्यातले सर्व कर्मचारी संपावर आहेत। या संपाचा थेट फटका प्रवाशांना बसतो। अनेक ठिकाणी बसस्थानकं गर्दीनं भरून वाहत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।